याबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे. आजच्या माझ्या भाषणाचा विषय शिवरायांचे बालपण. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. शिवछत्रपती राजांना वंदन करून आज मी माझ्या भाषणास सुरुवात करते. 400 वर्षापूर्वी 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीच्या नगरखान्यात सरीचा ओढा वाजत होता. अशा मंगळक्षणी जिजाऊच्या पोटी पुत्र जन्मला आणि किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षर शब्द नसून तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगात रक्त सळसळायला लागते आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण होतो. शिवरायांची पहिली 6 वर्ष खूप धावपळीत गेली, पण त्या धावपळीतही जिजाऊ मातांनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. तसेच त्यांना तुकारामांच्या, एकनाथांच्या, ज्ञानेश्वरांचे अभंग म्हणून दाखवत असत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी खूप आवडत असत. मोठे होऊन त्यांच्यासारखेच पराक्रम करावे असे त्यांना वाटायचे. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत असत. कधी कधी शिवबा त्यांच्या झोपडीत जात असत. त्यांची कांदा भाकर आवडीत खात असत. त्यांच्याबरोबर चेंडू, भोवरा, लपंडाव असे गमतीदार खेळ खेळत असत. वयाचे 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात लिहिण्या वाचण्याची कलेत शिवराय पारंगत झाले. नंतर शहाजीराजांना शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली. मग घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, पोहणे, कुस्ती खेळणे असे अनेक विद्या व कला शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना अनेक विद्या व कला यांचा परिचय झाला. नंतर पुण्याच्या नेतृत्वाला असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. आता सुरुवात झाली होती पराक्रमी मावळ्यांना संघटित करण्याची. या कामी शहाजीराजांचे विश्वासू साथीदार बाजी पासलकर यांनी फार मोलाची मदत केली. आता स्वराज्याच्या उभारणीसाठी व विस्तारासाठी गरज होती तळ हातावर शीर घेऊन लढण्याची. बालपणापासूनच सर्वसामान्य मिळून मिसळून राहण्याचे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर साथ देणारे, जान कुर्बान करणाऱ्या मावळ्यांना गमावले. म्हणूनच मला या ठिकाणी म्हणावेसे वाटते की सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे वर्तन असे असावे आमच्या मावळ्यांचे वर्तन. हीच आमच्या शिवरायांची शिकवण. मावळे निवडताना शिवाजी महाराजांनी 18 पडगळ जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांची जीवापाड काळजी घेतली. त्यामुळे संकटाशी 2 हात करणारा प्रत्येक मावळा शिवाजीशी एकनिष्ठ राहिला. ज्याचे किल्ले त्याचे राज्य या न्यायाने स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांनी नवीन किल्ले ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेतली. पहिले लक्ष होते कानतखोऱ्यातील तरला किल्ला. मजबूत पण दुर्लक्षित आहे. या किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर चढाई करून मोठ्या ठिकाणी काबीज केले व स्वराज्याचा पहिला किल्ला मिळवला. मग रायगडाचे नामकरण केले व स्वराज्याची पहिली राजधानी बसवली. नतमस्तक या चरणी त्याने केली स्वराज्य निर्मिती. देव तो एकच राजा, शिवछत्रपती. शिवाजी महाराजांनी एकट्याने स्वराज्य निर्माण केले नाही, तर त्यांना साथ होती त्यांच्यावर व स्वराज्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मावळ्यांची. जसे की तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, यशाजी कडक, नेताजी पालकर एवढ्या मुठभर मावळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. शेवटी जाता एवढेच बोलायचे होते की मावळा शिवछत्रपतींचा या वाटेवर कधी थकणार नाही. परंपरा आहे आमची, मॉडेल पण वागणार नाही. गरजाचे ओझे घेऊन भूतकाळात रमणार नाही. ताकद आहे मनगटात, आयुष्याची भीक मागणार नाही. वाघाची जात आहे आमची, लांडग्यासारखी जगणार नाही. जिजाऊची शिकवण कोणाच्या वाटेला जाणार नाही, पण आमच्या वाटेला येणाऱ्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. वा, या चिकोलीचे कौतुक करायला शब्द नाही का. पुढे आता आपल्या देणगीदात्यांचे नाव